नमस्कार मंडळी. आज मी तुमच्या समोर एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तो विषय आहे जेव्हा आपण आयुष्यात हरवून जातो. आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा आपल्याला वाटतं की आपण हरलो आहोत. सगळे मार्ग बंद झालेले आहेत. मनात निराशा घर करून बसते. अपयशामुळे आपण थकतो, खचून जातो आणि पुढे जाण्याची उमेद संपून जातो. तुम्ही कदाचित अशा एका टप्प्यावर असाल. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. हार मानणे हा पर्याय नाही. अपयश म्हणजे शेवट नाही. ती फक्त एक सुरुवात आहे. थॉमस एडिसन एकदा नाही तर 10,000 वेळा अपयशी झाले. तेव्हा कुठे त्यांना बल्बचा शोध लागला. ते जर पहिल्या आणि दुसऱ्या किंवा हजाराव्या प्रयत्नात अपयशी ठरले असते तर आज पूर्ण जग अंधारात असतं. तुम्ही तुम्हीही अपयशी झाला असाल तर निराश होऊ नका. अपयशातून शिकण्याची संधी मिळते. आपल्या चुका काय होत्या, कोणत्या गोष्टी कमी पडल्या याचा अभ्यास करा. त्या चुकांवर मात करा आणि नव्या जिद्दीने उभे राहा. लक्षात ठेवा, तुमच्या हातात एक खूप मोठी शक्ती दडलेली आहे. जी तुमच्या आत आहे त्याचा शोध घेणं खूप गरजेचं आहे. कुणी काय म्हणेल याचा विचार सोडा. लोकांचे काम आहे बोलणे. तुमचे काम आहे स्वतःवर विश्वास ठेवणे आणि पुढे चालत राहणे. दुसऱ्याशी तुलना करणे थांबवा. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, पूर्णतः वेगळा आहे. तुमची लढाई वेगळी आहे आणि तुमचा विजयही खास आहे. आणि तो नक्की खासच होईल. छोटीशी का होईना, रोज एक सकारात्मक गोष्ट करा. तुमचे मन, तुमचे शरीर आणि तुमचे ध्येय यावर लक्ष केंद्रित करा. कारण हे मानवी आहेत, पण हरून बसणे हे अयोग्य आहे. आयुष्यात अडचणी खूप येतात. कधी कधी एवढं हतबल होऊन जातो व्यक्ती की त्याला मार्ग सुचत नाही, दिसत नाही. आज याच क्षणाला तुमच्या मनातील नकारात्मक विचारांना दूर फेका. दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, मी लढणार, मी जिंकणार. मित्रांनो, ही वेळ आहे कमबॅक करण्याची, पुन्हा मैदानात उतरायची. नव्या जोमाने, नव्या उमेदीने. तुमचा भूतकाळ बदलू शकत नाही, पण तुमचा वर्तमान काळ तुम्ही स्वतः बदलू शकता. तुमचं भविष्य काळ तुम्ही स्वतः बदलू शकता. उठा, चला आणि जिंका. या दिवाळी सणानिमित्त एक प्रकाशजन्य मार्गदर्शन आणि एक उत्साहीजन भाष्य करावंसं वाटलं. त्यामुळे मी या ठिकाणी माझे विचार मांडले. कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपण हरून दडून बसल्यानंतर आयुष्यात काही करता येत नाही. स्वतःलाच स्वतःचा गुरु बनावं लागतं. स्वतःलाच स्वतःचा मार्गदाता बनावं लागतं आणि स्वतःलाच स्वतःच्या पायावर नव्याने उभा राहावं लागतं. जिकडे संधी संपते असं समजून आपण शांत बसतो, हरून जातो. त्यापेक्षा तिथून नवीन संधी निर्माण होऊ शकते आणि आपला एक नवीन कमबॅक होऊ शकतो. हे नक्की लक्षात असू द्या. नमस्कार.